गुड मॉर्निंग आज सगळ्यांना. ॲक्च्युली आज माझ्या मुलाचा हे आहे, पिकनिक आहे. तर आज डब्याला सुट्टी आहे. म्हणजे मला जायचं आहे ऑफिसला, पण त्याला शाळेकडूनच हे आहे, म्हणजे लंच आणि ब्रेकफास्ट वगैरे तिथून आहे. तर म्हटलं आज पोळी भाजीला सुट्टी मारूया आणि आज वरण भात घेऊन जाऊया. पण मी हे वरण जे करणार आहे हे आंबट गोड वरण आहे. तर तुम्हाला मी दाखवते कसं करायचं. मी ह्याच्यामध्ये बटर आणि तेल एकत्र ठेवून गरम करायला ठेवलेलं आहे. आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य लसूण. हे लसूण मी ह्याने ठेचून घेतलेलं आहे. तुमच्या कोणाकडे पण सगळ्यांकडे असा दगड असतो, तर कोणाकडे असेल तर मला सांगा की हा माझ्या पप्पांनी माझ्यासाठी आणला होता. तर लसूण मी ठेचून घेतलेला आहे. बटर आणि तेल गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये मोहरी घालूया, अर्धा चमचा मोहरी. ती तडतडली की जिरं घालायचं आहे. जिरं घातलं की आपण जो मगाशी टेचून घेतलेला लसूण घालायचा आहे. आणि नंतर कढीपत्ता घालायचा. थोडंसं परतून घ्यायचं लसूण. त्याच्यामध्ये हळद घालायची आहे, अर्धा चमचा. हे मी अगदी डाळ जी शिजून घेतलेली आहे ती मी तुरीची आणि मुगाची डाळ शिजून घेतलेली आहे. आणि शिजताना पण मी त्याच्यामध्ये हळद आणि मीठ घातलेलं आहे थोडंसं. तरी मी पुन्हा हळद घातलेली आहे. गजराज कांदा लसूण मसाला. मला ह्यांचे मसाले फार आवडतात, तुम्ही पण वापरून बघा. आमच्या इथे एक भाजीवाला काकू आहेत, त्या हे मसाले विकतात. त्यांच्या भाजीच्या स्टोअरमध्ये ते ठेवतात, तिथून मी आणते. ॲक्च्युली मी यांच्या फॅक्टरीला व्हिजिट पण केलेली आहे. यांचं पॅकिंग आमच्या कंपनीकडे होत होतं, पण आता काही जाणं होत नाही एवढं लांब, म्हणून मी काकूंकडनंच घेते. आता पण मी काय टाकायला आणि याच्यामध्ये डाळ उकळत आली की मग कोथिंबीर घालते. मीठ मी आधीच शिजताना घातलं आहे, म्हणून मी आता वरून फक्त थोडंसं घालत आहे. त्याला उकळ आली, एका हाताने मोबाईल धरून शूट करणं फार कठीण जाते. उकळ आली की याच्यामध्ये आपल्याला कोकम टाकायचे. आणि भरपूर कोथिंबीर घालायची. कोथिंबीर घालून हिला अशी मंद आचेवर ह्या आमटीला उकळून द्यायचं. गोड आंबट आमटी म्हणतो आम्ही याला. मी ॲक्च्युली विसरले तुम्हाला सांगायची की आंबट गोड वरण्याला थोडंसं गूळ टाकायचं असतं. म्हणजे अशी विसरून गेले. कोकम टाकतानाच गूळ टाकून घ्यायचा आणि चांगली उकळून घ्यायची आमटी. तुम्ही बघू शकता टिफिन माझा रेडी झालेला आहे. गरम भात आहे, आंबट गोड आमटी आहे आणि ही शेंगदाण्याची चटणी आहे जी मी घरीच बनवते. मला फार आवडते, माझ्या मुलाला पण फार आवडते. आणि आपलं सॅलड. तर तुम्हाला जर आवडला असेल माझा व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.